शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या होडगे रोड विमानतळ परिसरातील नई जिंदगी भागात वाढलेल्या अवैध अतिक्रमणामुळे विमानतळ सुरू होण्याच्या प्रक्रियेला आणि सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण होत असल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली। निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की विमानतळाच्या धावपट्टी आणि सुरक्षा क्षेत्रालगत असलेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण बांधकामे वाढली आहेत। या अतिक्रमणामुळे नागरी वाहतूक महासंचालनाच्या वतीने नियमाचे उल्लंघन होत असून मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी असं म्हटलं आहे की सोलापूरकरांनी अनेक वर्षाची मागणी असलेले विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू व्हावे अशी सर्वांची अपेक्षा आहे। मात्र विमानतळाच्या फनेल झोन आणि धावपट्टी परिसरात झालेल्या अतिक्रमणामुळे आवश्यक मंजुरी मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत। निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की विमानतळाच्या राखीव जागेवर झालेल्या अतिक्रमणामुळे केवळ शासकीय जमिनीचे नुकसान होत नाही, तर भविष्यातील विमानतळ विस्तार आणि नाईट लँडिंगसारख्या सुविधावरही याचा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या हद्दीतील सर्व अवैध अतिक्रमणे तात्काळ हटवून विमानतळ विकासाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। जय श्रीराम। सोलापुरात विमानतळाला अडथळा म्हणून 106 जागा एकरवर अतिक्रमण झालेलं आहे। आम्ही त्याला अतिक्रमण म्हणत नाही, त्याला एक लँड जिहाचा प्रकार म्हणतो। कारण की आज तिथं बघाल तर हिंदू बहुल भागात मुस्लिम बहुल भागामध्ये हे विमानतळ झालेलं आहे आणि तिथील सर्व लोक विरोध करत आहेत। मग देशाच्या अधोगती व्हावी अशी तुमची इच्छा आहे का? म्हणजे तुम्ही या देशाचे नागरिक नाही आहे का? काल एक दहशतवादी इथं सापडले पाकिस्तानचे करा आणि तिथं विमानतळ मोठ्या प्रमाणे उभा राहा। जर विमानतळ झालं तर आपल्या सोलापूरमध्ये कारखाने येतील, MIDC मोठ्या प्रमाणात होईल, उद्योगधंदे उभारतील आणि परत आपलं सोलापूर पहिल्यासारखं पूर्ण नवलवलिक होईल। यासाठी आम्ही शासनाला निवेदन दिलं आहे। मी तर म्हणतो शासनाला ज्यांनी त्या अतिक्रमणाला विरोध करत आहेत काढायला त्यांना मोक्का अंतर्गत कारवाई करा। जोपर्यंत तिथलं अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत त्यांना जेलमध्ये बसवा। कारण की जे अतिक्रमण विरोध करायलेत त्या सर्वांवर गुन्हे आहेत। तिथं तुम्ही तपासलं तर एक सुद्धा युवक तिथं तुम्हाला बिगर ह्याचं दिसणार नाही। लँड जिहाद, लव जिहाद, गोरक्षण, गोहत्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागात चाललेले आहेत। मग सर्वांना मी आज शासनाला विनंती केली आहे। शासनाने एक GR काढला होता उच्च न्यायालयाने की जेवढ्या पूर्ण भारतामध्ये ज्या ठिकाणी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला आदेश दिलेत की तुम्ही समिती गठन करा आणि ज्या शासकीय जागेवर जिथे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण हटवा। परंतु कोणत्याही जिल्हाधिकाऱ्याने किंवा कोणत्याही शासकीय एजंटने त्याच्यावर अजूनसुद्धा विचार केलेला नाही किंवा त्याच्यावर ते मंथन करणं गरजेचं आहे, त्याच्यावर समिती गठन करणे गरजेचं आहे। अद्यापही काही केलेलं नाही आहे शासनात GR असूनसुद्धा। तर मी आता त्यावर अजूनसुद्धा निवेदन आम्ही आता दिलेलं आहे। कलेक्टर साहेबांना सांगितलं आहे। कलेक्टर साहेबांनी आम्हाला शब्द दिले आहे की 106 एकरची जमीन आम्ही जरूर काढू आणि आपल्या जे पालकमंत्र्याला ज्यांनी धमकी दिली आहे त्यांना NPD अंतर्गत कारवाई करा आणि त्यांना आत बसवा आणि ती 106 एकर जमीन मुक्त करा आणि देशाची जी अधोगती चाललेली आहे त्याला परत एकदा उच्च ह्याच्यावर घेऊन सोलापूर जसं होतं पूर्वी गिरणगाव होतं तसंच पुरवून न्यावं एवढंच विनंती करू। जय श्रीराम। सोलापुरात मोठ्या प्रमाणात लँड जिहाद झालेला आहे आणि होत आहे। जे नई जिंदगी भागात 106 एकरमध्ये लँड जिहाद झालेला आहे। उच्च न्यायालयाने आदेश काढलेला आहे की ते शासनाचा जमीन आहे। आदेश काढल्यानंतर पालकमंत्र्यांनी ते नई जिंदगी असो किंवा जुनी जिंदगी असो ते अतिक्रमण आम्ही काढणार असं पालकमंत्र्यांनी ते उदयकुमार गोरे साहेबांनी स्टेटमेंट दिल्यानंतर काही लोक आले आणि पालकमंत्र्यांना धमकी द्यायला लावले। आमचं म्हणणं स्पष्ट आहे, कायदा सुव्यवस्था जर तुमच्यामुळे बिघडत असेल तर हे देवाभाऊचं सरकार आहे, त्यांना टोकून काढून अतिक्रमण काढण्यात येणार आहे। हा सोलापूरच्या विकासासाठी काही लोक हे विकास होऊ नये म्हणून षडयंत्र करत आहेत। लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।